तर हाय गाईज, सो कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज संडे आहे, तर मम्मी चालली आहे मुंबईला. त्यासाठी आता मम्मीने आंघोळ केली आहे. दाखवते मी. काय गं मम्मी? हाय गाईस, तर आज चालले मी मुंबईमध्ये. तर तुम्हाला यायचं असेल माझ्यासोबत तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला पण घेऊन चालते मी मुंबईला. मुंबईतलं मलाच काय माहीत नाही तर तुम्हाला मी कुठून घेऊन जाऊ? तुम्हालाच उलटं माहीत असेल मुंबईचं काय छान छान काय म्हणतात त्याला तिथे छान छान ठिकाण फिरण्यासारखं असेल तर मला कमेंट करा, मी येईन तुमच्यासोबत नक्की. पण ती आता खरंच चालली आहे. ती तिची मैत्रीण आहे, तिच्यासोबत चालली आहे. मैत्रीण नाही, माझी बहीणच आहे ती. माझ्या बहिणीसोबत चालले मी मुंबईला. तिचं थोडंसं काम आहे मुंबईमध्ये घराचं, त्याच्यासाठी मी चाललेली आहे. तर तिथं जर गेले ना तर मी नक्की ब्लॉग काढीन. पण अजून तर काय फिक्स नाही आहे. म्हटली तर आहे जायचं, अजून तुझा कॉल यायचा बाकी आहे. तिचा जर कॉल आला तर मी नक्कीच जाईल आणि तिकडे गेल्यावर थोडं का व्हायना शूट करेन आणि आज ते व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला मी ते दाखवेन. हां, तर इथं पॅकिंग वगैरे करून ठेवा. पॅकिंग करून आम्ही अशी बॅग इथं फेकून दिली आहे वरती. जेव्हा जायचं असेल तेव्हा लगेच मग निघायला आहे ना गं मम्मी? इकडून नाही, इकडून नाही. जाणार आहे नक्कीच जाणार आहे मी. फिरायला जाणार आहे आणि मस्त काय ते गेट ऑफ इंडियाला जाणार आहे. आणि जुहू चौपाटी. जुई चौपाटी कुठे आहे मला ते सांगा. मला तिथं पण जायचंय. मस्त समुद्रामध्ये पण पोहायचंय. समुद्रामध्ये पण मी जाणार आहे. मला जाऊ वाटतं समुद्रामध्ये फिरायला, पण मला कोणच नेत नाही. आता तुझी बहीण येणार आहे ना तुला? आता माझी बहीण नाही तर बघू आता ती नेती का नाही नेती, पण मी नक्कीच जाणार. मुंबईला तर मी जाणार. आणि मला खूप आवडतं मुंबईला फिरायला. तिथं इतकी गरमी आहे. मी राहते पुण्यामध्ये, पण मुंबईला गेल्यावर खूप गरमी. तिथं गेल्यावर एकदम असा घाम येऊन चेहरा एकदम असा क्लीन होऊन जातो माझा. तर छान वाटतं तिथं. गर्दी खूप असते तिथं. तर तुला फिरायला तर आवडेलच ना? मी तुला मागचं काढ ना गं. दिसलं का ते डेकोरेशन? त्याला तुम्ही जरा हे करा, कट करावं लागेल. नाही मग त्याला काय होतं? काय मोठ्या लोकच आहे का दिसायला? कळतं का तसं ते कोणाचं आहे काय? तसं तर नाही. बोल, काय म्हणत होती? हा? ए मम्मी, ते डान्स करून दाखव ना. कोणचं? ते कोणता? तो नाही का? डान्स कोणता? तो चिक मोत्याची मा नाही काय, ते कोणतं गाणं आहे? कुठला डान्स? तेच ग. तर मग मी त्या डान्स शॉर्ट मध्ये टाकून देईन ना, मग बघतील ना ते. ह्याच्यामध्ये कुठं मी हे करू? तुला मला छान नाचायला कसं काही येईल त्याच्यामध्ये? हे असं असायचं आहे ना, असं करायचंय ना त्याला. हां हां. पण माझं तोंड असं का होतं त्याच्यामध्ये मला काही कसं होतं मला तेच कळत नाही. ते तुम्हाला मी टी मध्ये दिसत असेल कसा कॅमेरा धरलाय. आज आमचं काहीच काम झालेलं नाहीये गाईज. आज आम्ही फक्त खाऊन पिऊन निवांत बसलेले. आज संडेचं हॉलिडे असल्यामुळे मलाच काम करणार आहे. मी आज काम करणारच आहे, कारण काम काही व्यवस्थित होत नाही आणि उशीर करते माझी मुलगी. तर आज वाटतंय मला एखादी गोधडी धुवून टाकावं आमची वाली. येऊन पण याला सुकून जाईल थोडे. भिजवती का लगेच? काय बाई, मम्मीला नाही का जरासं तरी इकडून ये ना मम्मी, इकडून ये ना जरा. असं नाही का जरासं तरी ऊन दिसलं ना तिला तर काय ना काय नुसतं काढतच राहते. हो, मग काय तुला सगळं घाण ठेवायचं का? सांग बरं. जेवढं स्वच्छ ठेवाल तेवढं तुझं ते व्हिडिओवाले दरवेळेस मला याच का गाऊन मध्ये दिसता तुम्ही? मी आहे ना घरामध्ये नुसतं गाऊनच घालते आणि माझ्याकडे नेमके 3च गाऊन आहेत. मी घरामध्ये साडी घालत नाही, ड्रेस घालत नाही. कधीतरी ड्रेसवर दिसत जावं, कधीतरी साडीवर असं विचार तरी करत असतील ते. बरं, उद्या तुला सुट्टीच आहे हा, ना? उद्या उद्या आहे ना नागपंचमी पण आहे. तर मी उद्याच्याला साडी घालते. तुम्ही माझा साडीवरचा ब्लॉग नक्की बघा. मस्त तयार बियार होते मस्त पैकी आणि साडीवर मी ब्लॉग शूट करू. ठीक आहे. ओके. मग रुद्र्या काय म्हणतोस अजून? तुझ्यापाशी काय आहे का? 200? मम्मीकडे टॉपिकच नाही राहिलं म्हणून मम्मी म्हणते काय म्हणतो रुद्र्या. तुझ्याकडे काय वापरते? तिकडे 2 शब्द असतील तर आवाज कमी कर. अरे काहीच नाही का? आंघोळ केली का? आंघोळ केली का? नाश्ता पाणी झाला वाटतंय का? 2 शब्द तुझे झुमरे. माझे तर काय मी बोलली आहे.
आपण पण असं त्या याच्यामध्ये ऐकलोय म्हणून मी पण मध्ये 2 शब्द तुमचे काय असेल ते मांडा आपल्या युट्यूबला पण ऐकायला येतील. हा? आज आमचं असं वातावरण आहे एकदम छान पैकी बाहेर सुशिक्षित वातावरण आहे एकदम थंड. आता म्हणलं गोधडी भिजव की लगेचच आबाळ येऊन बसते. त्या आभाळ पण म्हणते की मी 2 मिनिटं जरी आलो तरी तुम्ही असं का करता, अत्याचार का करता माझ्यावरती. मला भिजू वाटतं ग, धुवू वाटतं. हो का? आता नवरात्रीमध्ये धुवायचंच आहे गोधड्या, पण म्हणलं आता जाऊ दे, अजून 2 महिने काढावं लागेल तसंच. आमच्या काही गोदड्या इतकं घाण पण नाही आहेत, स्वच्छ. तर गाईज मी तुम्हाला एक सांगायचे की मी ही ना ही व्हिटॅमिन सी ची गोळी आहे ना, ही गोळी मी खाते. काहीतरी येते वाटतं तोंडावर. ही गोळी मी खाते तर चांगली आहे का सांगा. व्हिटॅमिन सी चेबली टेबलेट. हा चेबली टेबल्स चेवेबल टॅबलेट्स 500 mg. तर ही गोळी मी खातीये कारण माझ्या शरीरामध्ये विटॅमिन कमी झाले, तर म्हणजे या गोळीने जर आलं तर चांगलंच आहे, तर त्यामुळे खाऊन घेते. आता सकाळी एक खाल्ली, आता रात्री एक खाणार आहे मी, आहे का नाही. आणि तुम्ही पण ही गोळी खावा, खरंच खूप चांगली आहे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा, असं खाऊ नका. मी डॉक्टरच्या सल्ल्यानेच खाल्लेलं आहे, तुम्ही पण डॉक्टरांच्या सल्ल्याने खावा. नाही 25-30 रुपयाला भेटते. 25 रुपयाला पॅकेट आहे, त्याच्यामध्ये किती असतात? 15 गोळ्या असतात त्याच्यामध्ये. आणि दिवसाला 2-2 खाल्या तर 8च दिवस जातात. मग महिन्याला 100 रुपये पकडून चाला तुम्ही. चौद्याला 100 गेले तर गेले, पण आपल्या शरीराला आपल्या विटॅमिन मिळायला पाहिजे ना. तर माझ्या शरीरामध्ये हात गेला का सासू शरीरामध्ये माझ्या विटॅमिन नाहीच आहे, त्याच्यामुळे मला हे खावं लागतं. आणि चेहऱ्याला माझ्या डार्क सर्कल येत आहे म्हणून मी आहे ना त्याच्यासाठी विटॅमिन ई ची कॅप्सूल मी लावतीये. ई आहे काही विटॅमिन ई. हा विटॅमिन ई. हां, तर तुम्हाला पण ह्याची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये DM करा, तर मी तुम्हाला त्याच्यावरती सांग. DM करा. हां, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तेच DM करा, तर मग मी तुम्हाला सांगेन कसं करायचं आणि हे कसं खायचं हे पण मी तुम्हाला सांगते, कारण मी उपयोगी करते. म्हणजे मी पण आता आणि तुला पण तरी वाटतंय ना ह्याच्याने काय फरक आहे. आणि ह्याच्याने पण मला हे तर कालपासूनच चालू केलं, ह्याच्याने नाही ह्याच्याने. आणि ह्याच्याने मला गुण येतो. 1 हप्ता झाले मी लावते. 1 पाकिट संपलं आमचं, आणि दुसरं चालू आहे. पण मला थोडासा फरक वाटते, कारण माझा चेहरा खूपच डल झाला होता. मी डार्क सर्कल होते चेहऱ्यावरती. तर तुम्हाला दिसत असेल ना अगोदरच्या ब्लॉगमध्ये मम्मीचा चेहरा किती काळपट दिसत होता. आताच्या ब्लॉगमध्ये आला ऐकून करावं लागतं असं. आपण होममेड काय होममेड उपाय करते मी, पण हा मेडिकलचा उपाय आहे, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याचा उपाय आहे. तो काय असं मनाचा नाही आहे काही कारभार. आता हे असा राडा पडलेला आहे, आता आम्ही स्वच्छ करून तुम्हाला थोड्या उशिराने परत भेट. नाही नको, खूप मोठा झालाय आता. किती मोठा झाला आता हे 6 आणि ते किती हा. हे 7 आहे आणि तो अगोदरचे 2 मिनिटं नसेल 2 मिनिटं ते. हा असणार. बरं ठीक आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय रुद्र. बाय. आमचं तोंड दिसलं नाही. त्याला ना माझं